स्थानिक स्वराज्य संस्थाचे थोडक्यात पण महत्त्वाचे. पान नंबर 45. स्थानिक स्वराज्याचे जनक कोणास म्हटले जाते? तर स्थानिक स्वराज्याचे जनक लॉर्ड रिपन यांना म्हणले जाते. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्रिस्तरीय रचनेचं काय म्हणतात? तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्रिस्तरीय रचनेस पंचायत राज असे म्हणतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्रिस्तरीय संस्थेची शिफारस कोणी केली? तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्रिस्तरीय संस्थेची शिफारस बलवंतराव मेहता यांनी केली. महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? तर तो वसंतराव नाईक यांच्या समितीमुळे अस्तित्वात आला. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कायदा हा वसंतराव नाईक यांच्या समितीमुळे अस्तित्वात आला. सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदार पद्धतीने व्हावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर पी.बी. पाटील यांनी सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस केली. राज्यस्तरावर नेमण्यात आलेल्या कोणत्या समितीने ग्रामसेवक पदवीधर असावा अशी शिफारस केली? तर ना. बोंगीरवार समितीने राज्यस्तरावर नेमण्यात आलेल्या ग्रामसेवक पदवीधर असावा अशी शिफारस केली. जिल्ह्यातील आमदार व खासदार यांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व असावे अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर जिल्ह्यातील आमदार व खासदार यांच्या जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व असावे अशी शिफारस पी.बी. पाटील यांनी केली. पी.बी. पाटील यांनी केली. पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. देशातील पहिले राज्य कोणते की तिथे पंचायत राज्य व्यवस्था लागू आहे? राजस्थान. महाराष्ट्र हे पंचायत राज व्यवस्था स्वीकार करणारे कितवे राज्य आहे? तर महाराष्ट्र हे 9वे राज्य आहे जे की पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे. महाराष्ट्रात किती ग्रामपंचायती कार्यरत आहे? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 27,993 इतक्या ग्रामपंचायती कार्यरत आहे. 27,993 एवढ्या पंचायती कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये. राज्यात सध्या 36 जिल्हे असून जिल्हा परिषदेची संख्या किती आहे? तर राज्यात सध्या 36 जिल्हे असून जिल्हा परिषदेची संख्या 34 एवढी आहे. 34 जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. राज्यात 358 तालुके असून पंचायत समितीची संख्या किती? तर राज्यात 358 तालुके असून पंचायत समितीची संख्या 351 एवढी आहे. 351. तर प्रश्न असा येईल की राज्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर राज्यामध्ये 358 तालुके आहेत आणि त्यामध्ये पंचायत समिती ह्या 351 एवढ्या आहेत. मुंबई ग्रामपंचायत कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? तर मुंबई ग्रामपंचायत कायदा हा 1958 साली संमत झाला. ग्रामपंचायत सदस्यांना काय म्हटले जाते? तर ग्रामपंचायत सदस्यांना पंच असे म्हटले जाते. ग्रामसेवकावर कोणाचे नियंत्रण असते? तर ग्रामसेवकावर गट विकास अधिकारी यांचे नियंत्रण असते. त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील कनिष्ठ स्तरावर कोणती संस्था आहे? तर त्रिस्तरीय पंचायत राज यामध्ये ग्रामपंचायत ही कनिष्ठ स्तरावर संस्था आहे.
ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांचा दुवा म्हणून कोणती संस्था आहे? ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांचा दुवा म्हणून ग्रामपंचायत समिती हा दुवा आहे. लोकशाहीचा पाळणा असे कोणाला म्हटले जाते? तर लोकशाहीचा पाळणा स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हटले जाते. त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील कनिष्ठ स्तरावर कोणती संस्था आहे? तर ग्रामपंचायत ही संस्था आहे. लोकशाहीचा पाळणा असे कोणाला म्हटले आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेला ग्रामपंचायतीचा लोकशाहीचा पाळणा असे म्हटले आहे. लोकशाहीचा पाळणा स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हटले आहे. ग्रामपंचायतीमध्ये स्त्री प्रतिनिधित्वासाठी किती जागा राखीव असतात? तर 50% जागा राखीव असतात. ग्रामपंचायत सदस्यांचा काळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. ग्रामपंचायतीचे सदस्य आपला राजीनामा सरपंचाकडे देतात. सरपंच आपला राजीनामा सभापतीकडे देतो, पंचायत समितीच्या सभापतीकडे. उपसरपंचाची निवड कोणाकडून होते? तर ग्रामपंचायतीचे सदस्यांकडून उपसरपंचाची निवड होते. ग्रामसेविकाचे वेतन कोणाकडून दिले जाते? तर ग्रामसेविकाचे वेतन हे जिल्हा निधीमधून दिले जाते. जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा असतो. जिल्हा परिषद अध्यक्षांना मानधन हे 20,000 रुपये प्रति महिना इतके असतात. 20,000 रुपये प्रति महिना इतके असतात. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्ताकडे देतो. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्ताकडे देतो. पंचायत समितीचे सदस्य व उपसभापती आपला राजीनामा हे सभापतींकडे देतात. पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देतो. पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देतो. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गट विकास अधिकारी असतो, BDO. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख BDO असतो. गट विकास अधिकारी. गट विकास अधिकाऱ्याची निवड कोणामार्फत केली जाते? महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC. गट विकास अधिकाऱ्याची निवड ही गट विकास अधिकाऱ्याची निवड MPSC कडून केली जाते. गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? तर गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहे. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती स्थायी समिती आहे. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती ही स्थायी समिती आहे. जिल्हा परिषदेच्या एका वर्षात किती बैठक होणे आवश्यक आहे? तर 4 बैठक होणे आवश्यक आहे. एका वर्षामध्ये किती ग्रामसभा होणे आवश्यक आहे? 12. 4. जिल्हा परिषदेच्या एका वर्षात किती बैठक होणे आवश्यक आहे? 4.
आणि एका वर्षामध्ये किती ग्रामसभा होणे आवश्यक आहे? 4. राज्यात सध्या एकूण किती महानगरपालिका आहेत? 29 महानगरपालिका आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या 29 महानगरपालिका आहेत. महानगरपालिकेचे प्रथम नागरिक महानगरपालिकेचा प्रथम नागरिक असे कोणास म्हटले जाते? तर महापौर यास महानगरपालिकेचे प्रथम नागरिक म्हटले जाते. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर महानगरपालिका आयुक्त असतो. महापौर पदाची मुदत किती वर्षाची असते? महापौर पदाची मुदत 2.5 वर्षाची असते. नगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हणतात? तर नगरपालिकेच्या अध्यक्षास नगराध्यक्ष असे म्हणतात. नगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी मुख्य अधिकारी असतो. नगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी मुख्य अधिकारी असतो. आशिया खंडात सर्वात श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवड ही आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका किती वर्षात होतात? तर महानगरपालिकेच्या निवडणुका 5 वर्षात होतात. प्रशासनाच्या सोयीसाठी राज्यामध्ये किती प्रशासकीय विभाग आहे? तर प्रशासनाच्या सोयीसाठी राज्यामध्ये सध्या 6 प्रशासकीय विभाग आहेत. कोणत्या साली महाराष्ट्र पोलीस अधिनियम संमत करण्यात आला? तर 1967 साली महाराष्ट्र पोलीस नियम संमत करण्यात आला व 1867 साली हा नियम लागू करण्यात आला आणि ह्याच नियमाला अधिनियम संमत करण्यात आला. ओके. तालुक्यातील शांतता व सुव्यवस्था याची जबाबदारी कोणाकडे असते? तर तालुक्याची शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी तहसीलदाराकडे असते. पोलीस पाटील पदासाठी उमेदवाराचे वय किती? 25. पोलीस पाटील पदासाठी उमेदवाराचे वय 25. पोलीस पाटलास सध्या वेतन किती दिले जाते? पोलीस पाटलास 3,000 वेतन. कोतवालाची निवड कोण करते? तहसीलदार. तलाठ्याच्या कार्यालयास सजा असे म्हणतात. ग्रामपंचायतीच्या कार्यालयास चावडी ग्रामपंचायतच्या कार्यालयात चावडी असे म्हणतात. तहसीलदाराची निवड कोणामार्फत केली जाते? तर लोकसेवा आयोगाकडून, MPSC म्हणजे. महसूल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर महसूल दिन 1 ऑगस्टला साजरा केला जातो. महसूल दिन 1 ऑगस्टला साजरा केला जातो. मग महसूल दिन कधीच लागू होतो? तर महसूल दिन 1 जुलैला. आणि महसूल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1 ऑगस्टला. कोतवालास मासिक वेतन 15,000 दिले जाते. महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते? तर पोलीस संचालक. महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद पोलीस संचालक असे असते. तहसीलदाराची नेमणूक राज्य शासन करते. भारतीय राज्यघटनेतील कलम 243 हा पंचायती राजशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 243 पंचायत राजशी संबंधित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणामार्फत घेतल्या जातात? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून केल्या जातात. वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास महत्त्व दिले आहे?
तर वसंतराव नाईक यांनी जिल्हा परिषदेच्या घटकास महत्त्व दिले आहे. देशातील आसाम राज्यात किती स्तरीय पंचायत राज्य व्यवस्था आहे? देशातील आसाम राज्यात एक स्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. पोलीस पाटलाच्या रखवालीतील कैद्यांवर कोण पहारा ठेवतो? कोतवाल. पोलीस पाटलाच्या रखवालीतील कैद्यांवर कोतवाल पहारा ठेवतो. कोतवालास निलंबित करण्याचा अधिकार तहसीलदाराकडे असतो. गाव पातळीवर पीक पाण्याची नोंद तलाठी करतो. तालुका स्तरावर सर्वे नंबरच्या सरहद्दी कोण ठरवतो? तहसीलदार. तालुका स्तरावर सर्वे नंबरचा सरहद्द तहसीलदार ठरवतो. तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम तहसीलदार करतो. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम तहसीलदार करतो. तालुक्यातील सर्वे नंबरच्या सरहद्दी ठरवण्याचे काम सुद्धा तहसीलदार करतो. लाला तराड रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख जिल्हाधिकारी असतो. संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासन प्रमुख हा जिल्हाधिकारी असतो. जिल्हा आमसभेचा सचिव जिल्हाधिकारीच असतो. जिल्हा आमसभेचा सचिव हा जिल्हाधिकारीच असतो. ग्रामसभेमध्ये किती वर्षावरील सर्व स्त्री पुरुषांना सहभाग घेतो? तर ग्रामसभेमध्ये 18 वर्षाच्या पुढील सर्व स्त्री व पुरुषांना सहभाग घेण्याचा अधिकार असतो. जिल्हा आमसभेचे अध्यक्ष जिल्हा आमसभेचा सचिव हा जिल्हाधिकारी असतो आणि जिल्हा आमसभेचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात. ओके. जिल्हा आमसभेचे अध्यक्ष पालकमंत्री. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य पोलिसांकडे असते. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य पोलिसांकडे असते. भारतात 1955 साली सर्वप्रथम स्त्री पोलिसांची नेमणूक मुंबई येथे करण्यात आली. भारतात 1955 साली सर्वप्रथम स्त्री पोलिसांची नेमणूक मुंबई येथे करण्यात आली. राज्यात किती ठिकाणी पोलीस मुख्यालय आहेत? तर राज्यात 12 ठिकाणी पोलीस मुख्यालय आहे. राज्यात राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? तर राज्यामध्ये राखीव पोलीस दलाची स्थापना 1981 साली झाली. होमगार्डचा प्रमुख कोण असतो? तर होमगार्डचा प्रमुख महासमादेशक असतो. होमगार्डचा प्रमुख महासमादेश. राज्यात राखीव पोलीस दलाची स्थापना 1981. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या निर्धारित करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर जिल्हाधिकारी. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या निर्धारित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याला असते. ग्रामीण त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? 73वी. ग्रामीण त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची संबंधित घटना दुरुस्ती ही 73वी असते. सध्याच्या नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये महिलांसाठी किती जागे 50% जागा राखीव असते. 352 हे कलम कशाशी संबंधित आहे? तर 352 हे राष्ट्रीय आणीबाणीचे संबंधित आहे. 356 हे कलम घटनात्मक आणीबाणीसाठी आहे. घटनात्मक आणीबाणीसाठी कलम 356 व राष्ट्रीय आणीबाणीसाठी कलम 352 हे आहे. कोणत्या ग्रहाचा सभापती हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? कोणत्या ग्रहाचा सभापती हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? तर राज्यसभाचा सभापती हा
सभापती नसतो. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयाची न्यायाधीशाची मुख्य न्यायाधीशाची नाही, मुख्य न्यायाधीशाची तर तेच करतात. ठीक आहे, चला. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची शपथ राज्यपाल. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची शपथ हा राज्यपाल घेतो. भारतीय घटना समिती कधी अस्तित्वात आली तर भारतीय घटना समिती 1946ला अस्तित्वात आली. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी. आर. आंबेडकर. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेचा प्रस्तावना होय. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना. कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांचा कितव्या परिशिष्टात समावेश आहे तर 8व्या. कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांचा 8व्या परिशिष्टात समावेश आहे. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमात आली तर 61व्या कलमात महाभियोगाची तरतूद करण्यात आली. राष्ट्रपतींना पदावरून निलंबित करण्यासाठी कलम 61वी महाभियोगाची तरतूद करण्यात आली. भारतीय घटना दुरुस्तीशी संबंधित कलम 368. कलम 368 मध्ये भारतीय घटना दुरुस्तीशी संबंधित कलम आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विधान परिषदेच्या कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाही तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाही तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या सदस्यांना भाग घेता येत नाही. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या सदस्यांना भाग घेता येत नाही. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषणाने होते तर संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात ही राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते. घटना दुरुस्तीनुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण देणे हा मूलभूत हक्क ठरवण्यात आला 68व्या कलमात. 68व्या घटना दुरुस्तीमध्ये ठरवण्यात आला. 86वी घटना दुरुस्तीनुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण देणे हा मूलभूत हक्क ठरवण्यात आला आहे. 86. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे तर कलम 17 मध्ये अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. घटनेचा सरनामा कोणी लिहिला. पंडित जवाहरलाल नेहरू. घटनेचा सरनामा कोणी लिहिला तर घटनेचा सरनामा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेचा प्रस्तावना होय. म्हणजे प्रस्तावना ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली. राज्यघटनेतील कलम 69 हे संसदेसंबंधी आहे तर कलम 80 कशाच्या संबंधित आहे तर राज्यसभाच्या. राज्यघटनेतील कलम 69 हे संसदेच्या संबंधात आहे. 79 कलम हे संसदेच्या संबंधित आहे. 79 हे कलम संसदेच्या संबंधित आहे आणि 80 राज्यसभेच्या म्हणजे राज्यसभेच्या संबंधित 80 हा कलम आहे आणि 79 हा संसदेच्या
आणि 80 हा राज्यसभाच्या. 80 राज्यसभा, 79 संसद. राज्यघटनेतील कलम 52 राष्ट्रपतीशी संबंधित आहे, तर कलम 63 उपराष्ट्रपतीच्या संबंधात आहे. राज्यघटनेतील कलम 22 राष्ट्रपतींशी संबंधित आहे आणि कलम 63 हा उपराष्ट्रपतींच्या संबंधित आहे. भारतात एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची संख्या 64 असते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास दरमहा 2,50,000 वेतन असते. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना राज्यपाल शपथ देतो. रोजगार हमी योजनेला 2 डिसेंबर 1974 रोजी मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्रातील सर्वात मोठी व जुनी महानगरपालिका मुंबई ही आहे. जम्मू व काश्मीर राज्याची स्वतःची अशी स्वतंत्र घटना आहे. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेतील प्रस्तावना होय. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती यांच्या अभिभाषणाने होते. विधिमंडळाच्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल यांच्या अभिभाषणाने होते. विधिमंडळाची अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल यांच्या अभिभाषणाने होते आणि संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती यांच्या अभिभाषणाने होते. संसदे 69 हा कलम संसदेशी संबंधित आहे आणि 80 हा कलम राज्यसभेशी. संसदे संबंधित 79, 80 हा राज्यसभेशी. ठीक आहे. 52 हा राष्ट्रपतीशी आणि 63 हा उपराष्ट्रपतीशी संबंधित आहे. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती यांच्या अभिभाषणाने होते आणि विधिमंडळाच्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल यांच्या अभिभाषणाने होते. ग्रामपातळीवर कायदा व सुव्यवस्था राबणे कामी पोलीस पाटलास कोतवाल मदत करते. ग्रामपातळीवर कायदा व सुव्यवस्था राबणे कामी पोलीस पाटलास कोतवाल. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम न्यूझीलंड या देशाने बहाल केला होता. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम न्यूझीलंड या देशाने बहाल केला होता. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक राज्यसभेसाठी करतात. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक राज्यसभेसाठी करतात. 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक राज्यसभेसाठी कोण करतात? तर राष्ट्रपती हे 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक राज्यसभेसाठी. तर भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक टिंबटिंबसाठी करतात, तर राज्यसभेसाठी करतात. भारताचे राष्ट्रपती टिंबटिंब व्यक्तींची नेमणूक राज्यसभेसाठी करतात. किती व्यक्तींची? तर 12 व्यक्तींची. जम्मू आणि काश्मीरचा पहिल्या महिला मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती या आहेत. जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती या आहे. सन 1983 मधील सरकारी आरोग्य केंद्र राज्यसंबंधी विषयाशी संबंधित आहे. सन 1983 मधील सरकारी आरोग्य केंद्र राज्यसंबंधी विषयाशी संबंधित आहे. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आहेत. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला रॉलेट कायद्याने मिळाले. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार रॉलेट कायद्याने मिळाले. समजा रॉलेट. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार रॉलेट कायद्याने मिळाले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी साने गुरुजींनी सत्याग्रह आंदोलन केले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी साने गुरुजींनी सत्याग्रह आंदोलन केले. भारतात अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे.
भारतामध्ये अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. हाच प्रश्न आलता, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण होते? तर वसंतराव नाईक. भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषवलेली व्यक्ती राजेंद्र प्रसाद आहे. राष्ट्रपती. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री माननीय कत्रमवार हे होते. कत्रमवार होते. 1920 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान त्रावणकोर कोची आहे. महाराष्ट्राचे दुसरे 1920 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान त्रावणकोर कोची हे आहे. जगामध्ये न्यूझीलंड या देशाने सर्वप्रथम महिलांना मतदानाचा हक्क दिला आहे. भारतीय दंड संहितेचा निर्माता लॉर्ड मेकॉल हे आहेत. भारतीय दंड संहितेचा निर्माता लॉर्ड मेकॉल हे आहे.